धरणगाव नगरपालिकेत मिनी फायर फायटरचे दिमागदार लोकार्पण। नमस्कार, धरणगाव लाईव्ह न्यूजमध्ये आपले स्वागत। धरणगाव शहराच्या सुरक्षेच्या दृष्टीने आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा ठरला आहे। अरुंद गल्ल्या आणि दाट वस्ती असलेल्या धरणगाव शहरासाठी महाराष्ट्र शासनाकडून मिनी फायर फायटर एकूणच गाडी दाखल झाली असून नुकताच या गाडीचा लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला। तेच धरणगाव नगरपालिकेला मिळालेली ही मिनी फायर फायटर गाडी राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार गुलाबरावजी पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर करण्यात आली आहे। सोमवारी सायंकाळी पालकमंत्र्यांच्या हस्ते या गाडीचे लोकार्पण करण्यात आले। विशेष म्हणजे पालकमंत्र्यांनी स्वतः ही गाडी चालवून तिची कार्यक्षमता तपासून पाहिली। यावेळी बोलताना पालकमंत्री म्हणाले की शहरातील गल्लीबोळात मोठी अग्निशमन गाडी पोहोचणे कठीण असते। अशा वेळी ही मिनी फायर फायटर गाडी अत्यंत उपयुक्त ठरेल। केवळ आग विझवण्यासाठीच नाही तर पावसाळ्यात उद्भवणाऱ्या संकटाच्या वेळीही ही गाडी प्रभावीपणे काम करू शकेल। सेस्टिनी हा लोकार्पण सोहळ्याला उपनगराध्यक्षा सुरेखाताई विजय महाजन, नगरपालिकेतील गटनेते पप्पू भावे, नगरसेवक विलास महाजन, माजी नगराध्यक्ष निलेश चौधरी, कडू बयस, गुलाब मराठे, परमेश्वर महाजन, लक्ष्मण महाजन, हेमंत महाजन, सुनील चौधरी उपस्थित होते। तसेच नगरसेविका अंजली विसावे, प्रियंका जाधव, शिवसेनेचे शहर प्रमुख धीरेंद्र पुरभे, विजय महाजन यांच्यासह अनेक शिवसैनिक आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रशासनाच्या वतीने मुख्याधिकारी जनार्दन पवार, कार्यालयीन अधीक्षक भिकन पारधी, पोलीस निरीक्षक सुनील पवार आणि नगरपालिकेचे सर्व कर्मचारी या सोहळ्याचे साक्षीदार बनले। धरणगावच्या सुरक्षेसाठी सज्ज झालेल्या या मिनी फायर फायटरमुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे। धरणगाव आणि परिसरातील अशाच ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा धरणगाव लाईव्ह न्यूज। धन्यवाद। एक छोटी मिनी फायर गाडी आहे। महाराष्ट्रामध्ये एकूण 54 गाड्या ज्या मंजूर झाल्या त्याच्यामध्ये आपण धरणगावची गाडी मंजूर करून घेतली। आपल्या गावाचा विस्तार पाहिला असता हा गल्ली बोळाचा असल्यामुळे आणि शॉर्ट गल्ल्या असल्यामुळे वेळप्रसंगी जर काही दुर्घट घटना घडली तर त्याच्याकरता आपण लवकर पोहोचू शकतो। आणि ती फक्त फायर करता नाही तर इतर गोष्टी ज्यावेळेस पावसाळ्याची अडचण येईल किंवा झाडं पडतील या गोष्टी ज्यावेळेस होतात त्यावेळेस ही गाडी फार उपयुक्त असणार आहे। आणि मला तरी असं वाटतं की धरणगावकरता ही अत्यावश्यक सेवेमध्ये परवणीच्या माध्यमातून आलेली गाडी आहे की जी उद्या काही संकट आलं तर निश्चितपणे आपल्या शहराला कामात येईल।